हे गाईज वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. तर तुमचं परत स्वागत आहे भावना आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर भावना विषय असं झाला आहे की उन्हाळ्याचा कडक उन्हाळ्याचा दिवस आहे आणि पडतोय तर काय पाऊस आहे बघा. पाठीमागं विजा कडकू राहिल्या तर बघा दिसल्या का आकाशामध्ये. एकदा कडका पाहिजे म्हणजे कसं माझ्या ब्लॉगमध्ये येईल नाही का. वाव गाईज इतकं हे बघा कडकली बघा. एवढं थंड वातावरण झालं डायरेक्ट सकाळी एवढं ऊन पडलं होतं. सकाळी एवढं ऊन पडलं होतं आणि एकदमच हा पाऊस येतोय. अरे बाप एवढं भारी वाटायला लागले. आता असं वाटायला लागलं की भिजायला जाऊ का काय की खाली. पण जाऊ दे मी नाही जाणार भिजायला. तर तुम्हाला बारिश तर दिसणारच नाही ना. काय कसं झालं विषय हे बघा. हातावर थेंब घेतो मी पण दिसा नाही गेलं ना यार. मला दिसायला लागले पण तुम्हाला नाही दिसायला लागले. पाऊस आता जाऊ द्या. तुम्हाला नाही दिसणार. तुम्ही फक्त आकाशात विजात बघा कडकू राहिलेलं बघा. इकडं पण कडकत आहे आणि इकडं पण हे बघा दिसल्या का. नाही तर मग तुम्हाला काय वाटेल खोटं वाटेल. तुम्हाला वाटेल कंटेंटसाठी बनवायला लागलं उगाच ब्लॉग. तसं नाही भावांनो. खरं पाऊस पडायला लागलाय. तुम्हाला विजा दाखवलं नाही मी. थांबा आता बघा. आता आपण वाट बघू. एकदा तरी कडकल आता ब्लॉगमध्ये. ते बघा एकदा कडकली हा. आता परत एकदा फोकस करा बघा. आता दिसली का भावांनो. काय सांगू तुम्हाला. आता थंड हवा एवढी गारगार हवा सुटली ना. असं वाटेल बरफच यायला पाहिजे. म्हणजे आम्ही हॉस्टेलच्या मी चौथ्या मधलं राहतो ना. तर वरच्या मधलं एवढं भारी हवा येईल वाटेल का. आता इथं मी बेड टाकून इथं झोपू काय की. तर मी इथं झोपणार आहे फायनली दरवाजामध्ये. कारण का एवढी थंडगार हवा एवढी. हे बघा विजाचा आवाज पण यायला आहे. वाव मला तर भीती वाटते बरं का असं विजाच्या आवाजामध्ये. तसं मी बाहेर नाही तर मग माझ्या मम्मीनं ब्लॉग बघितलं. मम्मी लगेच फोनमध्ये लावून अशा पावसामध्ये बाहेर नको जात जाऊ. मग मला विजाची भीती वाटते ना. तर मी बाहेर नाही गेलो काही. हॉस्टेलमध्ये शूट करतोय. अजून एकदा कडकली बघा वीज. आता जस्ट इथं कडकली होती सरळच. ते बघा नॉर्मल कडकायला लागली. पण आता मी ज्यावेळेस माझ्याकडे कॅमेरा केला ना लगेच जोरदार कडकली. आणि ज्यावेळेस तिकडे कॅमेरा करतो तर एक पण कडका नाही गेली. काय राव निसर्गाचं पण बघा ना कसं आहे. जाऊ द्या. तर भावांनो तुमच्या तिकडे पाऊस पडायला का नाही नक्कीच कमेंट करून सांगा. मी सध्या आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि सध्या पाऊस पडतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये. तर माझा ब्लॉग तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुमच्या जिल्ह्यातलं वातावरण कसं आहे ते पण सांगा. भेटू आपण आता उद्या सकाळी. धन्यवाद. हे बघा परत एकदा कडकली बघा. आता विजा बघून घ्या तुम्ही 2-4 वेळेस. चला एकदा बघू. 1 2 3 स्टार्ट. एकदा कडक नाही ते बघा. कडकली म्हणजे विजा कडकली म्हणजे पावसाचा जोरदार अभाव आहे असं मला वाटतं. जोरदार पाऊस येण्याची शक्यता आहे भावांनो. बरं झालं एवढं गरमत होतं सकाळी. काय सांगू तुम्हाला. आता इतकं भारी वाटायला लागलं एवढा पाऊस काय तुम्हाला सांगायची म्हणजे काय सांगू शकत नाही तुम्हाला. डायरेक्ट बघा थंडी वाजायला लागली की मग इकडे डायरेक्ट हॉस्टेलमध्ये यायला. पाऊस सगळा पाऊस झाला आहे बाहेर. आता गारा पण पडतात थोड्या वेळाने दिवसांनी म्हणतोय. थोड्या वेळाने गारा पण पडायला वाचल्यात बाहेर. तर भावांनो तुम्हाला छोट्याशा क्लिपमध्ये दाखवतो बाहेरचं वातावरण. मी आता दरवाजा उघडून नाही शूट करत कारण का बर्फ पडायला लागला आहे. छोट्या क्लिपामध्ये म्हणजे छोटे तुकडे बर्फाचे पडत आहे. जर डोक्यामध्ये लागलं तर मॅटरच होऊन जाईल. आणि बाहेर जायचं म्हटलं तर भिजावं लागेल सगळं. रात्रीचे 12:30 वाजलेत. तर भिजायला आपण तयार नाहीत कारण का अगोदरच मला ताप आलेली आहे आणि पॅरासिटामॉल गोळी खाल्ली होती. तेवढंच पाऊस आला. मग आता एवढा कंटेंट भारी भेटला आहे तर मी तो मिस नव्हता करणार म्हणून मी शूट करते. तर हे बघा खिडकीवर पाणी येते बघा. दिसलं का पूर्ण. हे बघा कसं विजा कडकायला लागल्यात बाहेर. हे बघा कुठून पाणी यायला लागले हॉस्टेलमध्ये बाहेर. तर बघा तुम्हाला दाखवतो. बघा बाहेरचं वातावरण. बाप रे बाप एवढं पाऊस पडायला लागलं. मला तो वाटतं नद्याला येत होतं काही कारण का उन्हाळ्याचे दिवस आहे. उन्हाळ्यामध्ये झाली गारपीट. ते पण छत्रपती संभाजीनगरमध्ये. भावांना तुम्ही छत्रपती संभाजीनगरमधून बघत असाल. आणि जर का तुम्हाला एखादी मायासारखी सिम्मीसारखी गारपीट अंगावर पाणी यायला लागलंय. जर का तुम्हाला एखादी गार भेटली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. प्रतिभाऊ मला पण भेटली म्हणून. जसं की मला आत्ता भेटली. तर विषय झाला आहे की एवढा पाऊस नंतर एवढं वाढलं की अख्ख्या संभाजीनगरच्या लाईटी डाऊन झाल्या म्हणजे लाईटी ऑफ झाल्या. आणि आमच्या हॉस्टेलची तर गेलेलीच आहे. मग काय आपल्या मोबाईलमध्ये फक्त 5% चार्जिंग होती. आणि तुम्हाला तर असं कंटेंट मला भेटला एवढा भारी पावसाचा तर ते मिस नाही करू शकत मी. बरोबर नाही का. अरे बर्फ पडला कुठे. अरे बर्फ. हे बघा गाईज फायनली बर्फ. हे बघा काय कौशल्य बघा बाहेर. बघा काय कौशल्य आम्हाला बर्फ. हे बघा बाहेरच्या पावसामध्ये. हे बघा इथून पडला होता डायरेक्ट. कुठून आलं काय माहिती. इथं पडलेलं माझ्या पाठीला लागलं. हा म्हणजे मी दरवाजा असं खोला केला ना त्यावेळेस पडलाय. गाईज बाहेर बर्फ पडलाय. हे बघा गाईज खाली बर्फ पडलाय.
वाव बर्फ. अहो गाई सगळीकडे बर्फ झालाय. अरे मले पण तर म्हणजे पाऊस नाही काय बर्फांचा पाऊस पडलाय डायरेक्ट. वा भाई लय आनंद झाला बघा काही. तुम्हाला सांगतो असं कंटेंट मी कधी मिस नाही करणार. आणि मी केलं पण. हे बघा बिसे कसा बघायला बर्फ. बिसे पडलाय का बर्फ. बाप रे बाप गाईज खरंच पडलाय. सगळीकडे बर्फ दिसायला. सिम्मीच्या तर हातामध्ये सापडला डायरेक्ट. कसला होता रे. थंड होता ना. हे बघा ह्या बिसेला विचारा. बिसे कसं काय पडलाय बर्फ एवढा. छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्या गारपीट झालेली आहे. बरोबर बोलतोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये गारपीट झालेली आहे. बिसेचं ऐका थोडं वक्तव्य भाषण. तर काही बाहेर मला वाटते लोक बघत असतात बरं का तिकडून. हे मग ते लाचे बॅटरी घेऊन पोरं काय करायला लागते. कारण काही हॉस्टेलचे जे काच आहेत नाही खिडकीला. हे जे काच आहेत ना ह्याच्यामधून बाहेरचा फोकस दिसतोय. तर बाहेरचे लोक बघत असतातच नाही का. तर भावांनो आजचा कंटेंट खूपच बाहेर होता पावसावर. तर मी आता करतो एडिटिंग आणि उद्या करतो अपलोड. तर भावांना भेटू आपण आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला माझा कॉमेडी प्लस मोटिवेशनल प्लस पाऊस प्लस निसर्ग. एवढा पाऊस पडायला लागलाय गाईज. ट्रॅव्हल्स पण थांबली बघा समोर. हवा तिकडं बघितलं का नाही. हवा तिकडं ट्रॅव्हल्स थांबली आहे. तुम्हाला दाखवतो. म्हणजे चलूच नाही शकत अशा पावसामध्ये. ते चलवू शकत नाही ड्रायव्हर. म्हणून त्यांनी डायरेक्ट थांबून घेतले. आमच्या हॉस्टेलच्या खालीच थांबली. नाही ओरले नाही एवढं. काल म्हणजे हे बघा आणखीन थोडं तुम्हाला पाऊस दिसत आहे बघा. लाईट इकडे बघा दिसतोय. तर ट्रॅव्हल्समधले लोक म्हणत असेल हा पोरगा काय करू राहिला.